महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं। संपूर्ण राज्यात 66.5% एवढं मतदान झालं होतं। ज्यानंतर आज 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे पुढील काही तासातच राज्याचा नेमका निकाल काय असणार आहे हे स्पष्ट होईल। यंदाच्या निवडणुकीत नेमकं कुणाला बहुमत मिळेल याबाबत बराच संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय। अशावेळी राज्यातील जनतेनं नेमका कुणाला कौल दिला आहे याकडे आता सगळ्यांचेच डोळे लागून राहिलेले आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे क्षणाक्षणाचे संपूर्ण अपडेट्स आपण HPN मराठी न्यूज चॅनल लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पंढरपूरमध्ये भाजपकडून समाधान आवतडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं, तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं देखील पाहायला मिळालं। काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। तर राज ठाकरे यांच्या मनसेकडून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती। नेमका आज कोणता उमेदवार आपलं नशीब आजमावणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। दरम्यान तुम्हाला देखील काय वाटतं, कोण होणार पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा आमदार? कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा।